नमस्कार आणि सुस्वागतम. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांस कवितेची या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी कवयित्री चंचल काळे आपणा सर्व रसिकांचं, सहभागी कवींचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम ज्या साहित्यदीप प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे त्या संस्थेविषयी थोडंसं. आपणा सर्वांना माहीत आहेच की साहित्य विश्वात अगदी थोड्या कालावधीत आपल्या दर्जेदार कार्यक्रमामुळे साहित्यदीप प्रतिष्ठानने साहित्य जगतात आपलं असं एक वेगळं स्थान मिळवलेलं आहे. एप्रिल 2010मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे साहित्यदीप, कलादीप, गझलदीप, काव्यदीप, कथादीप, शिक्षकदीप असे 6 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. याशिवाय दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय साहित्य, गणवेश अशा वस्तूसुद्धा वाटल्या जातात आणि अशा प्रकारे ही संस्था आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपते आहे. संस्थेच्या अध्यक्ष प्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे या आपणा सर्वांनाच परिचित आहेत. सर्वांना बरोबर घेऊन त्या साहित्यदीप संस्थेची यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या सेवेचे फळ या बाल एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कारही मिळालेला आहे. गेली अनेक वर्ष त्या या साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय तडवळकर म्हणजे संस्थेतील एक उत्साही व्यक्तिमत्व. त्यांचा कप्पा हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि अनेक कवी संमेलनं, कार्यक्रम यांच्यामधून त्यांचा सहभाग असतो. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री धनंजय तडवळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष. नमस्कार रसिको. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ व श्रेष्ठ सुप्रसिद्ध कवयित्री माननीय आसावरीजी काकडे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर पंडित संदीपजी अवचट, साहित्यदीपच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्नाताई चांदगुडे, भाग घेणारे सर्व कवी, कवयित्री आणि रसिकांनो. साहित्यदीपच्या एक सांस कवितेची भाग 2 या कार्यक्रमात मी कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा हा साहित्यदीपचा 139वा कार्यक्रम आणि ऑनलाईन 12वा कार्यक्रम. करोनाच्या या संकट काळात ऑनलाईन कार्यक्रम करण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्या संकटाचे संधीत रूपांतर करत स्वतः सर्व टेक्निकल बाजू शिकत अध्यक्ष असलेल्या ज्योत्स्नाताईंनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले, ते चंचल काळे, वैशाली मोहिते, सीमा गांधी या कवयित्रींच्या मदतीने. तसेच साहित्यदीपचे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचे सारे श्रेय फक्त ज्योत्स्नाताईंनाच. ज्योत्स्नाताईंचे स्वतःचे 3 कविता संग्रह प्रकाशित असून साहित्यदीप या दिवाळी अंकाच्या त्या संपादकही आहेत. आज आपले भाग्य की कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आपणास बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या श्रेष्ठ कवयित्री माननीय आसावरीताई काकडे लाभल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आसावरीताईंचे 9 मराठी कविता संग्रह, 3 बालकविता संग्रह, 3 अनुवादित कविता संग्रह, 2 हिंदी कविता संग्रह, 2 गद्य पुस्तके, त्यातील एक तत्त्वज्ञानाबद्दल आणि एक कवितेबद्दल प्रकाशित आहेत. आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शनबिंदू, स्त्री असण्याचा अर्थ, लाहो हे त्या कविता संग्रहांपैकी काही. अनेक पुरस्कार प्राप्त आसावरींचे काही पुरस्कार: पुणे मराठी ग्रंथालयाचा नचिन केळकर, लाहोसाठी मसबा पुणे यांचा पुरस्कार, बाल साहित्यासाठी गह पाटील पुरस्कार, आरसासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार. आसावरीताईंचे मी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो आणि आम्हाला वेळ दिला याबद्दल त्यांचे आभारही मानतो. आजचे प्रमुख पाहुणे असलेले डॉक्टर पंडित संदीपजी अवचट हे सुप्रसिद्ध कवी तर आहेतच, पण ते अतिशय उच्च प्रतीचे ज्योतिषीसुद्धा आहेत. वर्षातील निम्मा वेळ अमेरिकेत असणाऱ्या संदीपजींचा कॅलिडोस्कोपपासूनचा कवितेचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. कवितेमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा त्यांचा उत्साहही दांडगा आहे. कधी नृत्यांगना निलिमा हिरवे यांच्याबरोबर, तर कधी गायिका धनश्री गणात्रा यांच्यासोबतचा आगळा वेगळा कार्यक्रम रसिकांच्या लक्षात
राहण्यासारखाच सुदैवाने ते साहित्यदीपचे सल्लागारही आहेत. आज सूत्रसंचलन करणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री चंचलजी काळे यांचेही मनापासून स्वागत आणि त्यांचे आभारही. जाहिरात तयार करून देणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री वैशालीताई मोहिते यांचेही आभार. आमच्या मागे सदैव उभे असणारे आमचे सर्व सल्लागार आणि आमचे सर्व सदस्य यांचे मनस्वी आभार, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय साहित्यदीपचा कुठलाही कार्यक्रम होऊच शकत नाही. आणि साहित्यदीपला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या सर्व रसिकांचेही मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत प्रसिद्ध कवी आणि ज्योतिषतज्ञ डॉक्टर संदीप अवचट. ज्योतिषाबरोबरच काव्य क्षेत्रातही त्यांचं बरंच काम आहे. कॅलिडोस्कोपसारख्या कार्यक्रमातून ते रसिकांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत. अनेक कवितांच्या कार्यक्रमातून ते आपल्याला भेटतच असतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर संदीप अवचट. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संदीप अवचट. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या या रसिक मैफलीत आपल्या सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत. साहित्यदीप प्रतिष्ठान ही लोकांच्या आयुष्यात मनःपूर्वक आनंद पेरणारी संस्था आहे. एवढंच म्हटलं तरी ते सगळ्यांना मान्य होईल. मला स्वतःला विलक्षण अभिमान आहे की मी साहित्यदीपचा मनःपूर्वक काम करणारा एक कार्यकर्ता आहे. या संस्थेने आपलं वेगळेपण जपलं, अधोरेखित केलं. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांवर काम करत असताना कुठेही आणि कसलीही तडजोड न करता साहित्यदीप प्रतिष्ठाननं आपलं काम अतिशय नेमानं, अतिशय नेमकेपणानं चालू ठेवलं. करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा बघा ना की इतर मंडळी जेव्हा अंक काढू का नको, बाकीच्या सगळ्या गोष्टी करू का नको, या सगळ्या गोष्टी करत होत्या, तेव्हा साहित्यदीप आणि ज्योत्स्नाताई आणि त्यांची सगळी मंडळी एकत्र येऊन या गोष्टीचं सातत्य जपण्यासाठी अक्षरशः जीवापाड मेहनत करत होत्या. गुणीजनांचा गौरव असू देत किंवा मुलांच्या शिक्षणाचं काम असू देत किंवा सर्व साक्षेपी असलेल्या साहित्यिकांना एकत्र येऊन लोकांना आनंद देण्याचं काम असू देत, या सगळ्या गोष्टी साहित्यदीपनं अतिशय नेमस्तपणाने केलेल्या आहेत. आणि म्हणूनच गुणीजनांच्या गौरवांचं एक श्रद्धास्थान म्हणून साहित्यदीपकडे आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे बघत असतो. या संस्थेला आणि त्याला मोठं करण्याला ज्योत्स्नाताईंची आणि सोबत असलेल्या सगळ्या मंडळींची मनःपूर्वक साथ निश्चितपणे लाभलेली आहे. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कार्यकर्तृत्वावर एखादं काम करत असताना तेच काम इतर करत असतील तर त्यांना आवर्जून त्यांची दखल घेऊन त्यांचा गौरव करणं, यासारख्या गोष्टी साहित्यदीपनी फार नेमकेपणानं मांडल्या. आणि म्हणून साहित्यदीप ही संस्था खूप खूप रसिकाग्रणी झाली. आता या रसिक मैफलीचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, त्यामुळे बाकी अन्य कुठल्याही गोष्टींमध्ये वेळ न घालवता मी आपल्याला थेट या रसिक मैफलीकडेच नेतो. आणि या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मनःपूर्वक नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे. आसावरीताईंचं पुन्हा एकदा स्वागत. आरसा, लाहो, मी एक दर्शनबिंदू यासारखे 9 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. तसंच 2 हिंदी आणि अनुवादित कविता संग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आसावरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आसावरी काकडे. नमस्कार. आज एका कवी संमेलनासाठी आपण एकत्र जमलो आहोत. माझ्या मनोगताच्या सुरुवातीला मी आयोजक संस्था साहित्यदीप प्रतिष्ठान याविषयी थोडं बोलणार आहे. साहित्यदीप प्रतिष्ठान ही संस्था 2010 पासून दर महिन्याला विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते आहे. कवी संमेलन, कथांचं अभिवाचन, गाणी, नृत्य या सगळ्याचा यात समावेश असला तरी संस्थेच्या स्थापनेमागे कवितेविषयीचं आत्यंतिक प्रेम ही प्रमुख प्रेरणा आहे, असं संस्थेच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी
अलीकडेच झालेल्या त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं. कवी अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या साथीनं या संस्थेचं कार्य सुरू झालं असंही त्यांनी सांगितलं. विविध कार्यक्रमाच्या आयोजनाखेरीज संस्थेतर्फे दरवर्षी काव्यदीप, कथादीप, गझलदीप, कलादीप, साहित्यदीप असे विविध पुरस्कार दिले जातात. संस्थेतर्फे साहित्यदीप हा दिवाळी अंकही काढला जातो. या सर्व उपक्रमातील सातत्य आणि दर्जा दोन्हीही अतिशय कौतुकास्पद आहे. कविता लिहिणं ही एक कला आहे. त्याचप्रमाणे कविताविषयक कार्यक्रमांचे आयोजन करणं हेही एक कौशल्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षमता आयोजकाकडे असाव्या लागतात. अशा संस्थांचे कार्य पाहिल्यावर नेहमी मनात येतं की हे एक साहित्यिक समाजकार्यच आहे. हे कार्य आत्मीयतेनं करणाऱ्या ज्योत्स्नाताईंचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते. आज या संस्थेतर्फे एक सांज कवितेची या नावानं एक कवी संमेलन होत आहे. त्याचा एक भाग असल्याचा मला आनंद वाटतो. सध्याच्या दिवसात हॉल घेऊन कार्यक्रम करता येत नाहीत, तरी दर महिन्याला कार्यक्रम करण्याचा संकल्प न मोडता ज्योत्स्नाताई ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करतच आहेत. या निमित्ताने अनेक कवींना एकत्र आणत आहेत. कविता लिहिल्यावर प्रत्येक कवीला ती कुणाला तरी ऐकवावीशी वाटते. अशा कवी संमेलनांमुळे कवींना कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळतं. कवींसाठी ही एक सुसंधी असते. आज माझ्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून संदीप अवचट आहेत. मीरा शिंदे, सुनीती लिमये, स्वाती यादव, माधव हुंडेकर, धनंजय तडवळकर आणि आणखी काही मान्यवर कवींच्या कविता आज रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. तर कवी आणि रसिक यांचा फार वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. एक सांज कवितेची या कार्यक्रमात मी चंचल काळे आपणा सर्व रसिकांचं आणि कवी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, कविता म्हणजे नेमकं काय हो? काळजातली आर्तता, दुःखाचा हुंकार, आनंदाचा झंकार की प्रतिभेचा आविष्कार? राहू दे, कोड्यात नका पडू. ही सगळी कवितेचीच रूपं. कधी ती आर्ततेतून येते, कधी वेदनांमधून डोकावते, तर कधी आनंदानं थिरकते. आणि हे सगळं आपल्यासमोर तिच्या रूपानं कमीत कमी शब्दात साकार होतं. फक्त तिला साथ हवी असते, ती प्रतिभेची. मंडळी, आज या कार्यक्रमात प्रतिभेचे असे विविध आविष्कार या सर्व मान्यवर कविगणांकडून आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला मी निमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री माननीय आसावरी काकडे यांना. एक अतिशय संवेदनशील कवयित्री म्हणून आपण सर्वच त्यांना ओळखतो आणि त्यांची कविता ऐकायला उत्सुकही आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार, मी आसावरी काकडे. एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी माझी एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे माझं वय. आईनं सांगितलेल्या माझ्या जन्मतारखेनुसार माझं वय 63 आहे. पण त्यांना माझ्या आईचं सांगणं मान्य नाही. ते फक्त स्कूल लिव्हिंगचा कागद मानतात. त्यानुसार माझं वय 64 आहे. 1 वर्षानं काय फरक पडतो म्हणून
त्यांच्यापुढे नमतं घेऊन माझं वाढतं वय मी स्वीकारून टाकलं. तर आता प्रत्येक डॉक्टर माझं वेगवेगळं वय सांगत आहेत. तेही एकसंध नाही. एक जण फक्त हाडाचं वय सांगतो, दुसरा लिव्हरचं, तिसरा फुफ्फुसाचं. त्यांना स्कूल लिव्हिंगचा कागद मान्य नाही. ते यंत्राची स्पंदनं मानतात. काल त्यांनी मला जोरात फुंकर मारायला सांगितले. मी मारली. अजून जास्तीत जास्त अशी सर्व बळ एकवटून मी पुन्हा फुंकर मारली. त्याने स्क्रीनवर पाहिलं. 1, 2, 3 वेळा काळजीपूर्वक तपासून त्याने प्रिंटआउट काढला. त्यातली आकडेवारी समजावून सांगत त्यांनी मला पटवून दिलं की माझ्या फुफ्फुसांचं वय 97 आहे. ताठ मानेनं आत गेलेली मी वाकत थरथरत बाहेर पडले. मनात आलं, असं कसं झालं? आता तर नव्यानं तरुण झाल्याच्या आनंदात होते मी. माझे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले म्हणून. असं कसं अचानक वय वाढलं? अर्थपूर्ण शब्द शोधण्याच्या नादात मी भरभरून श्वास घ्यायला आणि मोकळेपणानं सोडायला विसरत होते की काय? इतक्या वर्षांच्या अवधीत मला साधी फुंकर मारता येऊ नये? तरी पूर्वसुरी बजावत होते शब्द बापुडे केवळ वारा. तो मी भरभरून आत घ्यायला हवा होता आणि निस्संगपणे सोडून द्यायला हवा होता. निजशैशवास जपणे मग जमलं असतं कदाचित. धन्यवाद. धन्यवाद आसावरीताई. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला मी निमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी डॉक्टर पंडित संदीप अवचट यांना. आज ते आपल्याला एक गोष्ट सांगणार आहेत. ही गोष्ट आहे दोघांची, त्यांच्या आयुष्याच्या वाटेवरची. केवढी शक्ती हवी उफाळून आलेले काळजात कोंडण्यासाठी, केवढी शक्ती हवी उफाळून आलेले काळजात कोंडण्यासाठी, ओठ हसरे ठेवण्यासाठी. इंदिराबाईंच्या या ओळीसह ऐकूया संदीपजींची कविता. आयुष्याची गोष्ट. एकदा वाटलं बोलावंच का आणि सांगून टाकावं का तुला स्पष्ट. प्रत्येक वेळी वेगळी सांगावी अशी नसतेच ग आयुष्याची गोष्ट. घावातून कोळेच राहतात कातडी निब्बर केली तरी. घावातून कोळेच राहतात कातडी निब्बर केली तरी. कठोर कातळाच्या मना पापणी राहतेच ना ओली तरी. सगळीकडून बाण घातले कोट बांधले कितीही भक्कम. सगळीकडून बाण घातले कोट बांधले कितीही भक्कम. तरी आपल्यासाठी ओलीच राहते ना काळजातल्या ओळखीची जखम. फक्त फितूर होऊ देऊ नये असल्या कातर क्षणी डोळे. फक्त फितूर होऊ देऊ नयेत असल्या कातर क्षणी डोळे. गुंतू नये आपल्या भोवती आपणच कधी टाकले जाळे. लपवून ठेवता यायला हवं, लपवून ठेवता यायला हवं वाटण्यामधलं सगळं सगळं. पण कधीतरी तर एकच होतं ना आपल्यामधलं वेगळं वेगळं. आणि सक्तीसुद्धा नकोच आता कबुलीची सांगता सांगता. आणि सक्तीसुद्धा नकोच आता त्या कबुलीची सांगता सांगता. भरून घेतलेलं भेटतंच कधीतरी हात सुटून पांगता पांगता. मांडता येणार नाही असं डोळ्यामधलं उघड पाणी. मांडता येणार नाही असं डोळ्यामधलं उघड पाणी. बेसावतचे होतो आपण हातात हात येता क्षणी. एवढं घट्ट मिटल्यावरती, एवढं घट्ट मिटल्यावरती पुन्हा सगळं उघडू म्हणतेस. सुरात लागण्यासाठी तारा एवढं घट्ट ताणू म्हणतेस.
माझी माझी माझ्याकडे राहूच देत आपली गोष्ट. माझी माझी माझ्याकडे राहूच देत आपली गोष्ट. तुला आहे ना माहीत, मग बास ना, जगाला कशाला सांगायला हवी गोष्ट. धन्यवाद संदीपजी. आयुष्याच्या या वाटेवर अनुभवाचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले की अनुभवानं प्रगल्भ जरूर व्हावं, पण उदास नको. पण काहींना वय वाढलं की उगीचच आपण म्हातारे झालो आहे असं वाटतं. पण तुम्ही मन ताजंतवानं हिरवं ठेवलं तर ऐकूया कवयित्री मीरा शिंदे यांच्याचकडून. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कवी संमेलनात मला आमंत्रित केल्याबद्दल मी आभारी आहे. आपल्यासमोर माझी एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे आनंद ऋतू. 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून काही पाऊस होता येत नाही. 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून काही पाऊस होता येत नाही. उन्हानं केस पांढरे झाले म्हणून कोणी म्हातारं म्हणत नाही. ऋतू येतात, ऋतू येतात, ऋतू जातात, ऋतू बदलांचा शिरवा शिंपून जातात. बहावा बहरला की ऋतू आगमनाची वर्दी येते. बहावा बहरला की ऋतू आगमनाची वर्दी येते. पानगळ सुरू झाली की ऋतू सरल्याची खात्री पटते. पानगळ सुरू झाली की ऋतू सरल्याची खात्री पटते. असे बदल येणे आवश्यकच नाही का? असे बदल येणे आवश्यकच नाही का? असे बदलच माणसांना गंधाळतात. असे बदलच माणसांना गंधाळतात. असे बदलच माणसांना माणसाळतात. बी रुजावे मातीत आणि लवलवते कोंबर यावे. बी रुजावे मातीत आणि लवलवते कोंबर यावे. तशी माणसेही माणसांच्यात नवर येतात. 4 झाडे लावून जातात. ऋतू बदलाचे गाणेही गातात. आता झाडांची परिपक्वता, फांद्यांची तटस्थता, पानांची मृदुता आणि फुलांची रुजुता एकमेकांना देत झाड आणि माणसे हिरवा ऋतू जपत राहतात. हिरवा ऋतू जपत राहतात. हिरवा ऋतू जपत राहतात. धन्यवाद. धन्यवाद मीराताई. जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. संदीप खरेंची आपणाला सर्वांनाच आवडणारी ही कविता. या ओळी ऐकल्या की मन कसं झुलायला लागतं, डुलायला लागतं. या मनाचे खेळ अगदीच न्यारे. बहिणाबाईंच्या भाषेत आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात. अगदी असंच आपल्या भावनांच्या हिंदोळ्यावर मनातल्या मोराचं खुलणं झुलणं सुरूच असतं. वैशाली मोहिते यांनी या मनाचे असेच विभ्रम आपल्या कवितेमध्ये टिपले आहेत. ऐकूया त्यांच्याकडून पुढची कविता. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांस कवितेची या कार्यक्रमात मी सादर करते आहे माझी कविता हिंदोळा. मनाचा हिंदोळा बेबंद झाला. मनाचा हिंदोळा बेबंद झाला. झुलता झुलता गगनी गेला. मनाचा हिंदोळा बेबंद झाला. झुलता झुलता गगनी गेला. मनाचा हिंदोळा गगनी गेला. मनाचा हिंदोळा गगनी गेला. गगन निळाईले ऊन आला. मनाचा हिंदोळा निळाईल्याला. मनाचा हिंदोळा निळाईल्याला. आभाळ होऊन भुईला आला. आभाळ होऊन भुईला आला. मनाचा हिंदोळा भुईला आला. मनाचा हिंदोळा भुईला आला. रानच्या गंधात माखून गेला. रानच्या गंधात माखून गेला. मनाचा हिंदोळा भरात आला. मनाचा हिंदोळा भरात आला.
भुईचा सांगावा गगनी नेला, भुईचा सांगावा गगनी नेला, मनाचा हिंदोळा तल्लीन झाला, मनाचा हिंदोळा तल्लीन झाला. जाणीव नेणीव लंघून गेला, जाणीव नेणीव लंघून गेला, मनाचा हिंदोळा गगनी गेला, मनाचा हिंदोळा निळाइल्याला, मनाचा हिंदोळा आभाळ झाला, मनाचा हिंदोळा तल्लीन झाला. असं हे मन जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर असतं, त्याच्या सहवासात असतं आणि अगदी तेव्हाच पावसाच्या सरी बरसाव्यात, धुंद करणारी हवा दाटून यावी, मग प्रणयाचा गुलाबी गंध पसरायला कितीसा वेळ. अगदी हे असंच वातावरण आपल्या शब्दात पकडलंय कवयित्री सुनीती लिमये यांनी. अलवार फुलांचे हात, फुलांची बाग उभ्या देहात. ऐकूया. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची या कार्यक्रमासाठी मी सुनीती लिमये माझी एक रचना सादर करते आहे. अलवार फुलांचे हात, अलवार फुलांचे हात, फुलांची बाग उभ्या देहात. अलवार फुलांचे हात, फुलांची बाग उभ्या देहात. गोंदली कपाळावरी, चंद्रबावरी चांदणी रात. प्रणयाचा केशरगंध, प्रणयाचा केशरगंध निळासा संग हात हातात. प्रणयाचा केशर रंग निळासा संग हात हातात. पाऊस झेलते रान आणि बेभान तालपानात. प्रणयाचा केशरगंध निळासा संग हात हातात. पाऊस झेलते रान आणि बेभान तालपानात. गारुड घुमे वेळूत, गारुड घुमे वेळूत, बहरले गीत पावरी गात. गारुड घुमे वेळूत, बहरले गीत पावरी गात. अंगात खेळते वीज बंधना आज रास रंगात. हा रंग गहिर रंगात, हा रंग गहिर रंगात आणि बाहूत काय चंदनी. हा रंग गहिर रंगात आणि बाहूत काय चंदनी. ही मदिरा अवघीरात जणू देहात उभी कामिनी. ही मदिरा अवघीरात जणू देहात उभी कामिनी. धन्यवाद. सुरेख कविता सुनीती. काही काही घटना मनावर अगदी कोरल्या जातात, विसरू म्हणता विसरता येत नाहीत. मी मगाशी म्हटलं तसं अतिशय आनंदाच्या क्षणी जशी कविता सुचते, तशीच मनावर आघात झालेल्या, जखमी झालेल्या क्षणी मन हळवं होतं आणि या क्षणाची ही कविता होते. कवी माधव हुंडेकर यांनी अशाच एका घटनेला शब्दबद्ध केलेलं आहे. ऐकूया त्यांची ही कविता. नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहितीच आहे, पुणे मुंबई रस्त्यावरच्या बोरघाटातला अमृतांजन पूल हा नुकताच जमीनदोस्त झाला. त्या स्फोटक पेरून उडवण्यात आलेल्या क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. ती क्लिप बघताना असं जाणवलं की स्फोटाच्या किंचित निमिषभर आधी सुद्धा तो पूल अत्यंत देखणा, दणकट दिसत होता आणि अत्यंत दिमाखात उभा होता. त्यामुळे त्याचं ते जे कोसळणं होतं, त्यांनी मनावर काही ओरखडे उठले. त्या ओरखड्यांचीच ही कविता झाली. अविचल. सभोवतालच्या उत्तुंग शिखरांशी स्पर्धा करत आणि दर साल नेमानं येणाऱ्या ऊन, वारा आणि पावसाला सहज अंगावर घेत तो देखणा, दणकट, अभेद्य सेतू दिमाखात उभा होता.
त्यानं जोडलेल्या 2 टेकड्यांच्या खांद्यावर जणू एक एक हात ठेवून 3 मित्रांनी जणू सेल्फी करता उभं राहावं तसं ते उभे होते, निश्चिंत, निर्धोक आणि निवांत. खरं तर त्याचा जन्म होत असतानाच त्याचा एक एक चिरा घडवणाऱ्या प्रत्येक मजुरानं, मुकादमानं आणि अभियंत्यानं प्रत्येकानंच सुईणीचं समाधान अनुभवलेलं होतं आणि त्याच्या भव्य विस्तीर्ण कमानी बघून सर्वांनाच कृतकृत्य वाटलं होतं. मग त्यानं अनुभवले होते त्याच्यावरून जाणाऱ्या माणसांचे कौतुकोद्गार आणि त्या साऱ्यांच्या साऱ्या भावनांचा आदर करत तो गेली अनेक वर्ष घट्ट पाय रोवून उभा होता सह्याद्रीच्या रांगेवर, त्याला जन्म दिलेल्यांच्या कल्पनाशक्तीची महती सिद्ध करत. त्याच कृतकृत्य भावनेने त्यांनी पाहिले होते अपघात, त्यांनी पाहिले होते अपघात, मृतदेह आणि दरोडेही, आणि त्याची दखल घेणं भाग पडलं होतं जुन्या जाणत्या साहित्यिकांनाही. तो पाण्यातला पूल नव्हता, तो पाण्यातला पूल नव्हता, पण तरीही कालमानाप्रमाणे त्या खालून बरंच पाणी वाहून गेलं. आता त्याला आपल्या वयोमानाची जाणीव व्हायला लागली आणि गेले काही दिवस त्याचे बाहू अभिमानानं खांद्यावर मिरवणाऱ्या टेकड्यांच्या नजरेत त्याला काही वेगळंच दिसायला लागलं होतं. येत होते तज्ञ, होत होत्या तपासण्या, त्याच्या अंगावर फिरत होती यंत्र, स्फोटकं पेरण्याची अचूक जागा शोधण्यासाठी. विषाणूच्या भीतीने जग गुडुप्प घरामध्ये दपून बसलेलं होतं. विषाणूच्या भीतीनं जग गुडूप घरामध्ये लपून बसलेलं होतं. इतकी अचूक वेळ शोधूनही पुन्हा सापडणार नव्हती. त्याला हे सारं जाणवत नव्हतं असं मुळीच नाही. पलीकडच्या टेकड्यांच्या नजरेत उमटलेली वेदना त्याला दिसली नव्हती असंही नाही. त्याच्या पावलांना छेद करून पायात स्फोटकं भरली जात असताना त्याला कळलं नव्हतं असंही नाही. असहाय्यपणे ते सारं पाहणाऱ्या टेकडीचे डोळे पुसत तो म्हणाला, पुलाची 2 शाश्वत तत्व असतात. पुलाची 2 शाश्वत तत्व असतात. एक म्हणजे अविचल राहणं आणि दुसरं म्हणजे जोडत जाणं. मला फक्त इतकंच माहिती आहे. संपलं असेल कदाचित माझं आयुष्यमान, संपलं असेल कदाचित माझं आयुष्यमान, पण माझी गरज पुढेही पडणारच आहे. आणि म्हणूनच माझ्या पायातून हेच बिंदू पुन्हा जोडणारा नवा देखणा दणकट पूल पुन्हा उभारी घेणार आहे. कांठळ्या बसवणाऱ्या स्फोटाच्या निमिषभर आधी सह्याद्रीच्या सर्व शिखरांनी तो देखणा दणकट अभेद्य पूल दिमाखात अविचल उभा असलेला शेवटचा पाहिला. धन्यवाद. कवितेचा उगम म्हणजे मन हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आठवणींच्या समुद्रातल्या लाटा किनाऱ्यावर आपटायला लागल्या की मन अस्वस्थ होतं, सारखं भरून भरून येतं. त्या आठवणी सुखद असतील तर आपण सुखावतो, पण नकोशा असतील तर. अशीच आठवणीत बुडालेली, भावनांच्या समुद्रात हरवलेली स्वाती यादव यांची पुढची कविता आपण ऐकूया. मी निमंत्रित करते कवयित्री स्वाती यादव यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या
एक सांज कवितेची भाग 2 या कविसंमेलनामध्ये मी स्वाती यादव सादर करते कविता जिचं शीर्षक आहे किनारा. अथांग समुद्रासारखंच पसरलंय मन, अथांग समुद्रासारखंच पसरलंय मन, भावनांच्या लाटा विचारांच्या खडकांवर आदळून होत आहेत पाणी पाणी पुन्हा समुद्रात मिसळण्यासाठीच. आठवणींचे पांढुरके ढग इतस्ततः फिरतात आणि वाऱ्यावर विरतात. माझ्या पाऊलखुणा वाळूत इकडे तिकडे उमटवीत मी चालतेच आहे कधीची. हाती लागतात कधी 4-2 शिंपले आणि मनाच्या तळाशी अगणित मोती. सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या मधली ही रात्र संपता संपत नाहीये. किनारा मात्र तसाच आहे, अचल, तटस्थ तटस्थ. धन्यवाद. शांताबाईंच्या या कवितेतल्या ओळी बघा. प्रिय सखे तव संगती तमी रंगविले मम अवघे जीवन, प्रिय सखे तव संगती तमी रंगविले मम अवघे जीवन, स्निग्ध जिवाळा तुझा लाभता पाझर फुटले पाषाणातून. एकमेकांच्या सहवासातल्या जोडीनं लावलेल्या या सुखद क्षणांचं हे रोपटं फुलतं बहरतं तेव्हा दाटून आलेल्या या भावना अतिशय तरल शब्दात मांडल्या आहेत. या मैफिलीत खास अमेरिकेहून सहभागी झालेल्या कवी शंतनू कुलकर्णी यांनी. ऐकूया शंतनू कुलकर्णी यांची ही अतिशय एक वेधक कविता. नमस्कार, मी शंतनू कुलकर्णी. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या आजच्या एक सांज कवितेची भाग 2 या कवितांच्या कार्यक्रमामध्ये मी लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला केलेली माझी एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे 2 कुंड्या. तिची आवड जांभळी फुलं, तिची आवड जांभळी फुलं, मला मात्र लाल प्यारी. तिची आवड जांभळी फुलं, मला मात्र लाल प्यारी, म्हणून आणल्या कुंड्या 2 छान आणि मांडल्या दारी. रोप 2 वेगळी जरी, अंगण मात्र एक आहे. गंध त्यांचा वेगळा जरी, दरवळ मात्र एक आहे. तेच ऊन तोच पाऊस पाहुणाहून येत असतात, तेच ऊन तोच पाऊस पाहुणाहून येत असतात. दोघेही त्या फुलझाडांना माया लावून जात असतात, दोघेही त्या फुलझाडांना माया लावून जात असतात. तेच निळं आकाश रोज फुलांपाशी उमलून येतं, तेच निळं आकाश रोज फुलांपाशी उमलून येतं. चंद्राचं पिवळं फूल रोज रात्री फुलून येतं. किलबिल रोज पाखरांची फुलांपाशी चालू असते, किलबिल रोज पाखरांची फुलांपाशी चालू असते. धावपळण लहानग्यांची त्यांच्यापाशी सुरू असते. आई तुझ्या रोपाला आज नवीन फुल आलं, बाबा तुझ्या कुंडीला आज मीच पाणी दिलं. रोप लावून दारी आता अनेक दिवस होऊन गेले, रोप लावून दारी आता अनेक दिवस होऊन गेले. आज देखील तेच आकाश फुलांपाशी भरून आले. आज 10 पूर्ण झाली, आज 10 पूर्ण झाली, वर्ष काय उडून जातील. म्हणता म्हणता घरामधली पाखरं पण मोठी होतील. कळणार नाही एक दिवस ती देखील उडून जातील, कळणार नाही एक दिवस ती देखील उडून जातील. कुंड्या 2 दारामधल्या एकमेका बघत राहतील. तुझं माझं असं तेव्हा काहीच बघ उरणार नाही. कोणती कुंडी कुणाची काहीच तेव्हा स्मरणार नाही, कोणती कुंडी कुणाची काहीच तेव्हा स्मरणार नाही. हात असतील हाती तेव्हा ऊन असेल कल्लेलं, हात असतील हाती तेव्हा ऊन असेल कल्लेलं. अंगण असेल तेच आपलं मनात आपल्या फुललेलं, अंगण असेल तेच आपलं मनात आपल्या फुललेलं. धन्यवाद. धन्यवाद शंतनूजी. आपल्यासमोर पुढची कविता घेऊन येत आहेत कवयित्री माधुरी गयावळ.
चित्रकार असलेल्या माधुरीने एक वेगळी भावना या कवितेत रेखाटली आहे. ती म्हणजे मंदिरात देवासमोर भक्तांची रांग लागलेली असते आणि या इतक्या भक्तांच्या हाकेला ओ देताना देवाची काय बरं अवघड परिस्थिती होत असेल. स्वतःला त्याच्या आसपास ठेवून त्यांनी ही भावना आपल्या शब्दामध्ये चित्रित केलेली आहे. ऐकूया कवयित्री माधुरी गयावळ यांची पुढची कविता. नमस्कार, मी माधुरी गयावळ साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची भाग 2 या कवी संमेलनामध्ये मी माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे देव. एकदा देवाला नीट भेटावं म्हणून मी देवळामध्येच मुक्काम ठोकला. एकदा देवाला नीट भेटावं म्हणून मी देवळामध्येच मुक्काम ठोकला. देवासमोरचं कासव होऊन तर कधी बाहेर नंदी होऊन सारं नुसतं बघत थांबले. देवासमोरचं कासव होऊन तर कधी बाहेर नंदी होऊन सारं नुसतं बघत थांबले. हळूहळू खात्री पटत गेली. हळूहळू खात्री पटत गेली, तू आहेस तिथे गाभाऱ्यात. येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची स्पंदनं, सुखदुःखाचे उमाळे तू तन्मयतेने ऐकतोस. म्हणूनच का तू शांत चित्तानं गाभाऱ्यात तिष्ठत राहतोस. मनकवडा होऊन एक चांगला श्रोता असणं सुद्धा फार गरजेचं असतं, नाही का रे. मनकवडा होऊन एक चांगला श्रोता असणं सुद्धा फार गरजेचं असतं, नाही का रे. तू स्थितप्रज्ञ अबोल राहून वरदहस्त कायमचा उंचावून शांत समईसारख्या डोळ्यांनी हासऱ्या ओठांनी भक्तांच्या मोकळ्या होणाऱ्या मनांबरोबरचा अदृश्य संवाद तुझ्या गाभाऱ्याभर उजळतो. भक्तांच्या मोकळ्या होणाऱ्या मनांबरोबरचा अदृश्य संवाद तुझ्या गाभाऱ्याभर उजळतो. कासव आणि नंदी होऊन दिसा माझी हे नुसतं बघत राहणं जर मला इतकं कठीण गेलं तर तुझं काय होत असेल. कासव आणि नंदी होऊन दिसा माझी हे नुसतं बघत राहणं जर मला इतकं कठीण गेलं असेल तर तुझं काय होत असेल. म्हणूनच म्हणते तू देव आहेस. म्हणूनच म्हणते तू देव आहेस. धन्यवाद. ह्या रंगीबेरंगी जगात प्रत्येकाचा प्रश्न वेगळा. कधी प्रश्न प्रेमाचा, कधी नात्यांच्या भुकेचा, तर कधी पोटातल्या भुकेचा. आणि या पोटाच्या भुकेच्या प्रश्नाला उत्तर कधी मिळतं तर कधी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अशीच एक भावव्याकुल करणारी कविता ऐकूया कवयित्री मीनाक्षी नवले यांच्याकडून. गावापासून दूर तालुक्याला परीक्षा द्यायला माझी निवड झालेली. गावापासून दूर तालुक्याला परीक्षा द्यायला माझी निवड झालेली. पेपर सुटला. पेपर सुटला मी डबा उघडला. पेपर सुटला मी डबा उघडला. आसपास चांगल्या चुंगल्या कपड्यात वावरणारी मुलं मुली. आसपास चांगल्या चुंगल्या कपड्यात वावरणारी मुलं मुली. चांगलं चुंगलं खाणारी. चांगलं चुंगलं खाणारी. मी डबा उघडला. मी डबा उघडला शिळी भाकरी आणि चटणी. मी डबा उघडला शिळी भाकरी आणि चटणी. भूक लागलेली. भूक लागलेली. आजूबाजूची द्राक्षे, चहा, कॉफी माझ्या काय कामाची. आजूबाजूची द्राक्षे, चहा, कॉफी माझ्या काय कामाची. ते घेऊन येणारे त्यांचे आईबाप आणि कुणी कुणी. ते घेऊन येणारे त्यांचे आईबाप आणि कुणी कुणी. पेपर कसा गेला विचारणारे. पेपर कसा गेला विचारणारे. दुसऱ्या पेपरसाठी धीर देणारे. दुसऱ्या पेपरसाठी धीर देणारे. मी एकटीच पारावर बसलेली. मी एकटीच पारावर बसलेली. अन बा दिसला लांब चालत आलेला. लांब चालत आलेला धोत्राचं ठिगळ लपवत घामाघूम झालेला. धोत्राचं ठिगळ लपवत घामाघूम झालेला.
मी सारं विसरले, मी सारं विसरले आणि धावत सुटले. मी सारं विसरले आणि धावत सुटले. त्याच्या घामेजल्या शरीराला मिठी मारत म्हणाले, त्याच्या घामेजल्या शरीराला मिठी मारत म्हणाले, बा तू आलास वय, बा तू आलास वय, भाकर खाऊन आलास नव, भाकर खाऊन आलास नव. तो काहीच बोलला नाही, तो काहीच बोलला नाही. सुकल्या तोंडानं मिठी मिठी बघत राहिला, सुकल्या तोंडानं मिठी मिठी बघत राहिला. आणि मी घाईने खाल्लेली चटणी भाकरी बाहेर येईल की काय, मी घाईनं खाल्लेली चटणी भाकरी बाहेर येईल की काय मला मळमळू लागलं, मला मळमळू लागलं. बाच्या डोळ्यात भाकरीचा प्रश्न मी वाचला, बाच्या डोळ्यात भाकरीचा प्रश्न मी वाचला. उत्तर नसलेला, उत्तर नसलेला, उत्तर नसलेला. पुढची कविता सादर करायला आपल्यासमोर येत आहेत कवयित्री प्रतिभा पवार. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे मिठी. लगेच रोमॅन्टिक नका वाटून घेऊ. त्यांना आपल्या कवितेतून काय मांडायचं आहे ते ऐकूया त्यांच्याचकडून. कवयित्री प्रतिभा पवार. नमस्कार, मी सौ प्रतिभा पवार. साहित्य दीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी माझी एक कविता सादर करते आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मिठी. अशी ही एक मिठी गहिवरलेली, अशी ही एक मिठी गहिवरलेली, माहेरचा उंबरा ओलांडताना आईला मारलेली, माहेरचा उंबरा ओलांडताना आईला मारलेली, काळजालाच दुभंगणारे. अशी ही एक मिठी, अशी ही एक मिठी तृप्त नहालेली, मृदू मुलायम कोवळ्या हातांची, मृदू मुलायम कोवळ्या हातांची तिच्या गळ्यात पडलेली, तिच्या गळ्यात पडलेली, चंद्रहारासारखी सजलेली. अशी ही एक मिठी, अशी ही एक मिठी साजिरी, उष्ण तरीही बावरी, देह मनाच्या विळख्यातली, देह मनाच्या विळख्यातली, एकमेकांचं दान मागणारी. अशी ही एक मिठी, एक मिठी सांज सावल्यांची, एक मिठी सांज सावल्यांची, थकल्या देहा कवेत घेणारी, भरजरी वस्त्रासारखी जीर्ण होत विरत जाणारी, भरजरी वस्त्रासारखी जीर्ण होत विरत जाणारी. अशी ही एक मिठी, अशी ही एक मिठी नजरेची, अशी ही एक मिठी नजरेची, असीम विश्वासानं, असीम विश्वासानं एकमेकांत गुंतलेली, वाटेवरच्या वादळ वाऱ्यात संसाराचा भार पेलून, वाटेवरच्या वादळ वाऱ्यात संसाराचा भार पेलून, आठवांना सोबत घेऊन सांज वाटेवर निघालेली, सांज वाटेवर निघालेली. अशी ही एक मिठी. धन्यवाद. ह्या नियतीच्या मनात काय असतं ते कुणाला कळतं का हो कधी? खरंच हे कळलं असतं तर किती बरं झालं असतं ना, की नसतं बरं झालं? काहीच नाही सांगता येत हे खरं. ह्याच प्रश्नाला आपल्यासमोर मांडणारी ही पुढची कविता सादर करायला येत आहेत कवी मिलिंद सुधाकर जोशी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची भाग 2 या कवी संमेलनात मी मिलिंद सुधाकर जोशी माझी एक रचना सादर करतोय. शीर्षक आहे नियती. घडावेसे वाटे जे ते कधी घडते का हो, घडावेसे वाटे जे ते कधी घडते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो, घडावेसे वाटे जे ते कधी घडते का हो. आणि सुख जवा पाडे अन दुःख पर्वता एवढे, सुख जवा पाडे अन दुःख पर्वता एवढे,
आयुष्य कधी साधे सरळ असते का हो, आयुष्य कधी साधे सरळ असते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि टांगती तलवार भीतीची सदा डोक्यावर, टांगती तलवार भीतीची सदा डोक्यावर, असे जगणे कधी जिवंत असते का हो, असे जगणे कधी जिवंत असते का हो, काय नीतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि हे आहे का की वेदना भोगणाऱ्याच्या किंचाळीची तीव्रता, वेदना भोगणाऱ्याच्या किंचाळीची तीव्रता फक्त बघणाऱ्याच्या शब्दात उतरते का हो, फक्त बघणाऱ्याच्या शब्दात उतरते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि हसत हसत प्राण दिला देशासाठी त्यांनी, हसत हसत प्राण दिला देशासाठी त्यांनी, इतके वेड्यासारखे कुणी वागते का हो, इतके वेड्यासारखे कुणी वागते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि का वागतात माणसे एकमेकांशी अशी, का वागतात माणसे एकमेकांशी अशी, कोडे सहजासहजी उलगडते का हो, कोडे सहजासहजी उलगडते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि परधर्मियांना तुच्छ लेखा ठारही मारा, परधर्मियांना तुच्छ लेखा ठारही मारा, या शिकवणीला कुणी धर्म म्हणते का हो, या शिकवणीला कुणी धर्म म्हणते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि की होकारार्थी उत्तराची आहे अपेक्षा माझी, होकारार्थी उत्तराची आहे अपेक्षा माझी, खरंच माझी कविता तुम्हा आवडते का हो, खरंच माझी कविता तुम्हाला आवडते का हो, काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो. आणि शेवटच्या दोन वेळी, आणि खुशाल करू दे कवितेची टिंगल त्यांना, खुशाल करू दे कवितेची टिंगल त्यांना, गाढवांना कधी चवगुळाची कळते का हो, गाढवांना कधी चवगुळाची कळते का हो, घडावेसे वाटे जे ते कधी घडते का हो. आणि काय नियतीच्या मनात कुणा कळते का हो, कुणा कळते का हो. धन्यवाद. माया, प्रेम यामुळेच तर नातेसंबंध टिकून असतात. ह्या नात्यांना एकत्र बांधणारा एकमेकांबद्दलच्या प्रेमाचा, मायेचा हा धागा मऊसूत असला तर ही नात्यांची गोधडी किती उबदार होते ना. हेच आपल्या कवितेतून सांगतायत कवी अशोक भांबुरे, गोधडी या त्यांच्या कवितेतून. ना ऊब ना टिकाऊपणा, 3 पिढ्यांच्या या नात्यांची गोधडी शिवणं आता पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही. 3 पिढ्यांच्या या नात्यांची गोधडी शिवणं आता पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही. धन्यवाद. कवी मंडळींना बरेचदा एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कविता कशी सुचते. यावर पद्मा गोळेंची एक रचना मला आठवते, मी न कुणाला सांगा याची कविता सुचते कशी. खरंच कविता सुचते कशी हे कोडच आहे. आपण सगळेच जण घटना बघत असतो, भावनाविवश होत असतो, कधी आनंदित होत असतो, पण या भावना जेव्हा शब्दबद्ध होतात तेव्हा कविता जन्माला येते. तर ह्या कवितेच्या जन्माचं थोडंसं रहस्य कामिनी केंभावी आपल्या पुढे मांडत आहेत. ऐकूया त्यांची रचना. मी निमंत्रित करते त्यांना, कामिनी केंभावी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची भाग 2 या कार्यक्रमासाठी मी कामिनी केंभावी माझी एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे लिहित जातो कशाचं आपण. लिहित जातो कशाचं आपण, लढवत बसतो शब्दांचे रण. लिहित जातो कशाचं आपण, लढवत बसतो शब्दांचे रण. शब्द पहावा शब्दच गावा, शब्द पहावा शब्दच गावा, शब्दातच जीव लगही दिसावा. शब्द पहावा शब्दच गावा, शब्दातच जीव लगही दिसावा. कधी भासते लिहिणे मृगजळ, कधी भासते लिहिणे मृगजळ, कधी ठसठसे जखमच केवळ. लिहून टाकू हो मोकळे, लिहून टाकू हो मोकळे, कळून येते जडावले पण.
कधी लांबते कधी थांबते, कधी लांबते कधी थांबते, शब्दांचे हे अवघडलेपण, शब्दचं कुंपण, शब्दचं शिंपण, शब्दचं हरी मुरलीचे गुंजन, शब्दचं हरी मुरलीचे गुंजन, शब्दचं तारा, शब्दचं तारा, शब्दचं वारा, शब्दचं तारा, शब्दचं वारा, काजळ रात्री शब्द सहारा, काजळ रात्री शब्द सहारा. धन्यवाद. रसिक हो, या लॉकडाऊनच्या काळात फुलोरा या यूट्यूब चॅनलमार्फत सोशल मीडियावर अनेक संस्थांचे कार्यक्रम प्रस्तुत करणाऱ्या सीमा गांधी या पुढची कविता सादर करणार आहेत. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे ती विस्तारत जाते. ती विस्तारत जाते त्याच्या मनात वडाच्या पारंब्यांसारखी. ऐका तरी कविता. नमस्कार, मी सीमा शिरीष गांधी. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांस कवितेची या कार्यक्रमात कविता सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती विस्तारत असते. ती वडाच्या पारंब्यांसारखी त्याच्या मनात विस्तारत जाते. ती वडाच्या पारंब्यांसारखी त्याच्या मनात विस्तारत जाते. चापा होऊन दरवळत राहते, याचा थांगपत्ताही नसतो त्याला. ती त्याची सावली होऊन मिरवत राहते त्याच्या आसपास. ती कधी कधी त्याच्या आतला आवाज होऊन वेदनांचे आभाळ पेलत त्याच्या लयीत गात असते. हळवी लालसर किनार होऊन विस्तारत राहते त्याच्या क्षितिजावर. डोळ्यात चांदण्यांची चमक अनमनात दाटलेले रंग उधळीत ती व्यापून टाकते त्याच्या मनात आपल्या अस्तित्वाचा आसमंत. डोळ्यात चांदण्यांची चमक अनमनात दाटलेले रंग उधळीत ती व्यापून टाकते त्याच्या मनात आपल्या अस्तित्वाचा आसमंत. त्याच्या साथीत हसताना, त्याच्या शहाऱ्यात रुजताना अनेक ताजमहाल ती बांधत असते. आपल्या स्वप्नांच्या कबरीवर फुले वाहत ती वेडी होते मल्लिकेच्या थाटात आणि त्याला विस्तारत नेते परत परत त्याचा अजान वृक्ष करण्यासाठी. धन्यवाद. मंडळी, मनाचे मनाशी किती बोलणे, कधी गोड भाषा कधी टोकणे, अशा या मनाच्या तऱ्हा. पण मन आहे म्हणूनच तर हे विभ्रम, हे भावनांचे आविष्कार आपण शब्दात टिपतो, स्वतःला व्यक्त करू शकतो. काही वेळा मात्र या मनाला काही शिकवायला पाहिजे, काही समजवायला पाहिजे असं वाटतं. ते काय हे ऐकूया हर्षदा सुंठणकर ह्या एका प्रतिभावंत कवयित्रीकडून. नमस्कार, मी हर्षदा सुंठणकर. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची भाग 2 या कार्यक्रमात माझी हायब्रिड ही कविता सादर करत आहे. हायब्रिड. आळवाचं हायब्रिड बनवतोय, आता आळवातही पाणी मुरू लागेल आणि चिंब भिजवून टाकेल त्याला, तू म्हणालास उत्साहात. आळवाचं हायब्रिड बनवतोय, आता आळवातही पाणी मुरू लागेल आणि चिंब भिजवून टाकेल त्याला, तू म्हणालास उत्साहात. मनाचं हायब्रिड बनवता येतं का रे, मी विचारलं. मनाचं हायब्रिड बनवता येतं का रे, मी विचारलं. पण दर वेळेप्रमाणे तेही शब्द आळवावरच्या पाण्यासारखे निसटून गेले तुझ्या जाणीवांवरून. असो, आता माझंच मन मला बनवावं लागेल, आळवासारखं कोरडं, आळवासारखं कोरडं. धन्यवाद. सुरेख कविता हर्षदा. आपल्या पुढच्या कवयित्री आहेत मीना सातपुते. मंडळी, माणसाचं स्वतःनंतर प्रेम असतं ते आपल्या घरावर. तिथे निवारा तर असतोच, पण त्याचबरोबर आपुलकी, जिव्हाळा यांचा खळाळता झरा म्हणजे असतं आपलं घर. ते घर किती मोठं किंवा छोटं याला अजिबात महत्त्व नसतं, तर महत्त्व असतं ते त्यातल्या उबदार नात्यांना. हे घर सगळ्या नात्यांना बांधून ठेवतं. काहीही झालं तरी त्यामुळेच संध्याकाळी आपली पावलं घराकडेच तर वळतात. ऐकूया पुढची कविता मीना सातपुते यांच्याकडून. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची भाग 2 या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी मीना सातपुते माझी एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे
ते माझे घर. ते माझे घर जुनेच साधे घर माझे ते, ठाम उभे जरी दगड मातीचे, उदंड माया शिंपून त्यावर घट्ट बांधल्या मृदू नात्यांचे. सुप्रभाती नेत्र उघडिता बालरवी ये डोळ्या पुढता. सुप्रभाती नेत्र उघडिता बालरवी ये डोळ्या पुढता. झाडांवरती मधुर कलरव गोठ्यामधुनी स्वर हंबरता. सडा शिंपण तुलसी पूजन, सडा शिंपण तुलसी पूजन, गंध येतसे देवघरातून. स्वागत होई अतिथीचे त्या दारी रेखल्या रंगछटातून. रसना नव्हती वखवखलेली, रसना नव्हती वखवखलेली, अन्न ब्रह्म ते सकस चवीचे. रसना नव्हती वखवखलेली, अन्न ब्रह्म ते सकस चवीचे. पुढती येती पानावरती, अमृत भरले कवल तृप्तीचे. गुरुपूजन मग वेदाध्ययन, गुरुपूजन मग वेदाध्ययन. सायंकाळी खेळ मजेचे, समयीच्या त्या शांत प्रकाशे. आश्वासक बळ ईश कृपेचे. रामकृष्ण अन शिवरायांच्या वीर कथा त्या कानी पडती. रामकृष्ण अन शिवरायांच्या वीर कथा त्या कानी पडती. कंपित हात मायेचा फिरता, नेत्र हलके निज पांघरती. नव्हता प्रकाश लखलखणारा, नव्हता प्रकाश लखलखणारा, नव्हते रंजन कृत्रिमतेचे. शांत जीवन क्षणतृप्तीचे, श्वासही नव्हते धकाधकीचे. सारे असुनी आज असे का, सारे असुनी आज असे का, प्रगती हाती आणि सुबत्ता. सारे असुनी आज असे का, प्रगती हाती आणि सुबत्ता. केविल वाणी जीव धावती, कुठल्या मार्गे अविरता आता. सुखाचेच हे अवघे मृगजळ, सुखाचेच हे अवघे मृगजळ, यंत्रासम हे युग धावते. सुखाचेच हे अवघे मृगजळ, यंत्रासम हे युग धावते. हाती नवरले आता थांबणे, ओंजळ भरुनी हात रिते, ओंजळ भरुनी हात रिते. ही संधी साहित्यदीपच्या संयोजकांनी मला दिली, याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. धन्यवाद. डोळे उघड मनाचे, दूर कुठे का जाशी, जाण कस्तुरी मृग तू, आहे तुझे तुझ पाशी. ह्या पृथ्वीतलावर कोणीच रिकाम्या हातानं येत नाही. प्रत्येकातच काही ना काही छान असं लपलेलं असतं. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. फक्त आपल्यातला हा राजहंस आपल्याला शोधता आला पाहिजे. ऐकूया कवयित्री अंजली देसाई यांना. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची भाग 2 या कवी संमेलनात मी अंजली देसाई माझी कविता सादर करत आहे तुझे तुझ पाशी. चमकती दूर तारे तुला त्यांचे कवतिक, चमकती दूर तारे तुला त्यांचे कवतिक, घरी दिवे तेजाळले त्यांच्याकडे डोळे झाक. उपेक्षिले जे मिळाले, उपेक्षिले जे मिळाले त्याचे जाणले ना मोल. समाधान कोठे राही रीते जिणे वाटे फोल. सडा शिंपतो प्राजक्त बघ तुझ्या अंगणात, सडा शिंपतो प्राजक्त बघ तुझ्या अंगणात. राही आयुष्य तिष्ठत कधी घेशील कवेत. जीवनाच्या फुलावर पडे सौंदर्याचे दव, जीवनाच्या फुलावर पडे सौंदर्याचे दव. टिपतील का रे कधी ओठ तुझे त्याची चव. डोळे उघड मनाचे, डोळे उघड मनाचे, दूर कुठे का शोधिशी. डोळे उघड मनाचे, दूर कुठे का शोधिशी. जाण कस्तुरी मृगातू आहे तुझे तुझ पाशी. जाण कस्तुरी मृगातू आहे तुझे तुझ पाशी. धन्यवाद. छानच कविता अंजली. यानंतर आपल्यासमोर येत आहेत कवी बबन धुमाळ. ते आपली एक गझल सादर करत आहेत
चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. ते म्हणाले लोकवारी पंढरीसाठीच होती. ऐकूया गझल कवी बबन धुमाळ यांच्याकडून. नमस्कार, मी बबन धुमाळ, आलेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांग कवितेची या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक गझल सादर करतो. पहा, गझलेचा मतला असा आहे. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. ते म्हणाले लोकवारी पंढरीसाठीच होती. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. ते म्हणाले लोकवारी पंढरीसाठीच होती. वाटले सारे जगाला केवढे धाडस हे. वाटले साऱ्या जगाला केवढे धाडस हे. बिलगली कृष्णास राधा बासरीसाठीच होती. बिलगली कृष्णास राधा बासरीसाठीच होती. एक धागा लागला हाती विचारांती असा की. एक धागा लागला हाती विचारांती असा की. जुंपलेली ही लढाई बाबरीसाठीच होती. जुंपलेली ही लढाई बाबरीसाठीच होती. एक त्याने पोसलेला भ्रम असा होता म्हणे की. एक त्याने पोसलेला भ्रम असा होता म्हणे की. जन्मलेली मेव्हणी ही मस्करीसाठीच होती. जन्मलेली मेव्हणी ही मस्करीसाठीच होती. आणि कोण म्हणतो इंग्रजाचे प्रेम होते भारतावर. कोण म्हणतो इंग्रजांचे प्रेम होते भारतावर. शिकवली त्यांनी पिढी तर चाकरीसाठीच होती. शिकवली त्यांनी पिढी तर चाकरीसाठीच होती. आणि केवढा हा ऊत आला चोरट्या मालास शहरी. केवढा हा ऊत आला चोरट्या मालास शहरी. देव जाणे काय वर्दी तस्करीसाठीच होती. देव जाणे काय वर्दी तस्करीसाठीच होती. बोलण्याला का मवाळी आज दादाच्या कळाली. बोलण्याला का मवाळी आज दादाच्या कळाली. एवढी खातीरदारी स्वाक्षरीसाठीच होती. एवढी खातीरदारी स्वाक्षरीसाठीच होती. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती. धन्यवाद. रसिक हो, आज कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्याला वीणा पुरोहित आठवण करून देत आहेत ती आजोळची. आजोळ ही प्रत्येकाच्याच मनातली हळवी जागा. आणि ते आजोळ एखाद्या छोट्या गावात असेल तर मग काही मजाच और. तिथलं वातावरण, तिथली ओढ काही वेगळीच. चला तर मग वीणा पुरोहित यांच्यासोबत आजोळी. नमस्कार, मी वीणा पुरोहित. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमासाठी माझी कविता मी सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे संस्कार. गोष्ट माझ्या आजोळीची. गोष्ट माझ्या आजोळीची तुम्हा सांगते थोड्यात. गोष्ट माझ्याच आजीची नाही बोलत कोड्यात. आजी माझी वय 80. आजी माझी वय 80. परी भारीचं करारी. स्वावलंबनाचे तत्व तिने बाळगले उरी. करी रांधप स्वतःचे चारी ठाव निघू तिने. ठेवी घासातला घास सर्वासाठी आवडीने. भोवताली इथे तिथे, भोवताली इथे तिथे आम्ही असू घोटाळत. माझं घराच्या जवळ वाट हाकेची पाहत. आज कोणाची ग बारी, आज कोणाची ग बारी. घेऊन जा हा गोग्रास, मग तुम्हाला देईन हातावर घास घास. आणि सांगे शोधा बरे
गाय माझी ती लंगडी, कुठे फिरत असेल शोधी गवताची काडी. सारी नातवंडे मग लंगडीचा शोध घेती. सारी नातवंडे मग लंगडीचा शोध घेती. तिला घालता गोग्रास सारे धन्य धन्य होती. कशी कोठे सापडली, कशी कोठे सापडली आजी सगळे विचारी. म्हणे पांगड्याला घास देता भेटे माझा हरी. आम्हा देई घास घास मग वाढी तिचे पानं. आम्हा देई घास घास मग वाढी तिचे पानं. असे साऱ्यांना देऊन होई तृप्त तिचे मन. मग दुपारच्या पारी दारी येता भिक्षेकरी. मग दुपारच्या पारी दारी येती भिक्षेकरी. किती येती किती जाती तिचे लक्ष दारावरी. कधी मधी मग येई एक आंधळा भिकारी. कधी मधी मग येई एक आंधळा भिकारी. काठी हातात घेऊन पुढे आधार अस्तुरी. त्यांच्यासाठी ठेवी आजी धान्य सुपली भरून. त्यांच्यासाठी ठेवी आजी धान्य सुपली भरून. कधी साडीनी चौघडी ठेवी गाठोडे बांधून. तोही सुख दुःख सांगे, तोही सुख दुःख सांगे. घडीभर विसावून आणि येतो म्हणताना पाहे वळून वळून. तुम्ही आम्ही वाढलो ना हेच पाहत पाहत. तुम्ही आम्ही वाढलो ना हेच पाहत पाहत. हीच संस्काराची ज्योत मनी आपुल्या तेवत. हीच संस्काराची ज्योत मनी आपुल्या तेवत. धन्यवाद. एक सांज कवितेची या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागातल्या अखेरच्या कवितेकडे आपण आलो आहोत. आजची ही सांज अनेक रंगीबेरंगी सांज किरणांनी सजली, नटली आणि आपणा रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीने अजून रंगीत झाली. त्यासाठी मी आपणा सर्व रसिकांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आसावरी काकडे, पाहुणे डॉक्टर संदीप अवचट आणि सर्व सहभागी कवयित्रींचे आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाची सांगता संस्थेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय तडवळकर यांच्या कवितेने होत आहे. त्याआधी कवितेत वर्णिल्याप्रमाणे निसर्गातल्या पक्ष्यांप्रमाणेच आपणा सर्वांनाच लवकरात लवकर मोकळेपणाने हिंडता फिरता प्रत्यक्ष एकमेकांना भेटता येऊ दे, याच नववर्षाच्या शुभेच्छा देते. आपले पुन्हा एकदा धन्यवाद आणि ऐकूया अखेरीची कविता श्री धनंजय तडवळकर यांच्याकडून. नमस्कार. साहित्यदीपच्या या ऑनलाईन कार्यक्रमात मी धनंजय तडवळकर आपणास एक कविता ऐकवत आहे. कवितेचे शीर्षक आहे परिणाम. चिमण्यांचे आवाज आता येऊ लागले कानी. चिमण्यांचे आवाज आता येऊ लागले कानी. कोकिळही गाऊ लागला मधुर मधुर गाणी. बुलबुलही डोकावू लागला घरातल्या बागेत. बुलबुलही डोकावू लागला घरातल्या बागेत. शिंजिरीही फिरू लागला मोकळ्या जागेत. मोरांचा आवाजही सहजी कानी आला कानी. मोरांचा आवाजही सहजी येऊ लागला कानी. खारुताही हिंडू लागली मजेत पानोपानी. पोपटही पोपटपंची करू लागले झाडावर. पोपटही पोपटपंची करू लागले झाडावर. मुनियाही कौशल्य दाखवित बांधू लागली घर. जोडीदारासह भारद्वाजही सहजी दिसू लागला. जोडीदारासह भारद्वाजही सहजी दिसू लागला. काहीतरी होणार चांगले कानी सांगू लागला. निसर्गही सारा खुशीत आला हिरवा हिरवा झाला. निसर्गही सारा खुशीत आला हिरवा हिरवा झाला. अडचणीत या जपत स्वतःला माणूस माणूस झाला. माणूस माणूस झाला.